रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज पण मी खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट दाखवण्याचा खरं प्रयत्न करतो आहे. कारण की हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट तुमचा कल्पतरू इमेन्सामध्ये 590 कार्पेट असणारा एक 2 BHKचा कॉम्पॅक्ट 2 BHK म्हणा किंवा छोटा 2 BHK म्हणा किंवा 1.5 म्हटलं तरी चालेल, पण तसं जाणवत नाही 1.5 प्रॉपर 2 BHK फील तुम्हाला मात्र इथं नक्की येईल. आणि याच्यासोबत मात्र आपल्याला एक पोडियमची कार पार्किंग खाली, कारण खाली 4 माळ्याची पोडियम पार्किंग आहे. त्याच्यानंतर पहिला माळा अशी एकूण जवळजवळ 25 माळ्याची बिल्डिंग. आणि आपला जो फ्लॅट आहे तो मिडल फ्लोअरला हा असणारा 2 BHKचा फ्लॅट असेल. जिथे जर तुम्ही बघितलं तर एक 20 एकरचं ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं चांगल्या पद्धतीचं गार्डन एक तयार झालेलं आहे. आणि खरं तर ह्या फ्लॅटमध्ये पण जर तुम्ही बघितलं, ह्या बिल्डिंगमध्ये जर बघितलं कल्पतरू इमेन्सामध्ये, तर इथे पण एक स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ह्या सगळ्या मला सुखसुविधा तिथे दिल्या गेलेल्या असणार आहेत. हा जो फ्लॅट आहे, खरं हा फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर पश्चिम दिशेला याची खिडकी असणार आहे. पश्चिम दिशेतनं जर तुम्ही बघितलं तर मात्र सध्या तात्पुरतं जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. भविष्यात इथं बिल्डिंग येईल नाही येईल ते भगवंतालाच माहिती आहे. कारण की इथं बिल्डर लोक येतं, हे लोकांनी जागेत पैसे घातलेले असतात, मग त्याच्यामुळे त्यांच्या जागा कुठं ठेवतात, कुठं ठेवत नाहीत, कुठं बिल्डिंग बनवायची काय नाही बनवायची, ते वन शॉट तर काय ते सगळाच प्लॅन तुमच्या माझ्यापुढं पण कोणापुढं पण ते ओपन करत नाही. मग ते हळूहळू त्यांच्या पद्धतीने बनवतात. पण तसं शक्यतो जर तुम्ही बघितलं तर पुढं जर बघितलं तर हा कमर्शियलचा रिझर्वेशनचा प्लॉट आहे. पलीकडल्या ज्या निळे तुम्ही बघताय त्या साईडला पण कमर्शियल. आणि इकडं अलीकडं काय येईल काय नाही अजून मला सांगता येणार नाही, कारण इथे पण सध्या तरी गोडाऊन्स वगैरे ह्या पद्धतीचं दिसतंय. भविष्यात बिल्डिंग येईल नाही येईल ही मला आत्ता तरी त्याचं नक्कीच नॉलेज नाही आहे. तसं जर हे घर बघितलं तर बाहेर जाताना पूर्वेला आहे, आतमध्ये त्यांना पश्चिमेला आहे. आणि जर आपण घराच्या बाहेर आपण पडलो तर घराच्या बाहेर पडल्यानंतर हे पश्चिमेला बाहेर पडतो, पूर्वेला बाहेर येतो. आणि नंतर जर तुम्ही बाहेर आला तर तुम्हाला एवढी मोठी अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची लॉबी ह्या साईडला मिळते, जिथनं तुम्हाला 4 लिफ्ट ऑलरेडी दिलेले आहेत. नंतर हे 2 घरं आहेत, पलीकडल्या साईडला 2 घरं, ह्या साईडला 2 घरं आहेत. इथे जे 2 घरं आहेत इथे तुमच्या पुढच्या याची एवढी जागा तुम्हाला मात्र नक्की मिळते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो मात्र हा चांगलाच तुम्हाला एक हॉल मिळतो, जिथे तुम्ही अशा पद्धतीचं ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी असणार आहे. आणि नंतर हा तुमचा वापरात येणारा तुम्हाला मस्त आणि चांगला हॉल मिळतो. आणि हॉलमधनं जर समोर बघितलं तर तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे ही पश्चिम दिशेला असणारी तुमची खिडकी तुम्हाला मिळते. इथे तसं बघितलं तर गॅसची पाईपलाईन वगैरे आलेली आहे. लोकांनी घरं 9 वर्षापूर्वी बुक केले होते, त्यांना 9 वर्षानंतर हे घरं मिळालेत. तर आत्ताच या घराचा ताबा मिळाला, त्याच्यामुळे फ्लॅट अनयूज अनटच असणारा हा फ्लॅट असणार आहे. नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट जिले, जिथे चांगल्या पद्धतीची क्वालिटी हे सगळं आहे, त्याच्यामुळे तेही एक चांगल्या पद्धतीचं असणार आहे. नंतर ज्यावेळेला आपण बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर तुम्हाला इकडल्या साईडला जर तुम्ही बघितलं तर एक चांगलं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे, जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. आणि ते खिडकी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी दिले गेलेले अशा पद्धतीचं तुमचं किचन आहे, जिथे तुम्हाला इकडलं फ्रीजला पण जागा उपलब्ध असणार आहे. नंतर पुढे आपण येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली एक चांगलं एक बेडरूम इकडे मिळतं. हे बेडरूम तुम्हाला चांगल्या पद्धतीचं वापरायला नक्की मिळेल. आणि विशेष म्हणजे ह्या बेडरूममध्ये परत इकडे जर तुम्ही बघितलं तर कपाट लावण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर बिल्डिंगला OC म्हणा, CC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. फक्त बिल्डरचं राहिलेलं आहे, बिल्डर अजून इथे मेंटेन करतात. पण ऑलरेडी ह्या मालकाने बिल्डरचे डेव्हलपमेंटचे पैसे वगैरे ॲडव्हान्स मेंटेनन्स पे करून ठेवलेला आहे. नंतर इथं जर तुम्ही बघितलं तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी किंवा कपडे सुकवण्यासाठी एक जागा इकडं दिले गेलेली आहे. पुढे आल्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला एक मास्टर टॉयलेट असणार आहे, जे वॉशरूम असणार आहे, बाथरूम असणार आहे, जे हे खूप चांगलं आणि प्रशस्त आणि मोठं नक्की मात्र तुम्हाला इथं मिळतं. नंतर पुढे आल्यानंतर आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला इथं थोडीशी जागा मिळते. नंतर इकडे आला तर तुम्हाला इथं मोठं कपाट लावण्यासाठी एक चांगली सुसज्ज अशी एक जागा आहे. ही जागा कपाट तुम्हाला बनवणार. नंतर तुमचा बेड वगैरे सगळं व्यवस्थित इकडे लागेल. आणि बेडच्या ह्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत एक खिडकीचं इथं सोय दिलेली आहे, जिथनं तुम्हाला हवा आणि ऊन संध्याकाळचं ह्या खिडकीमधनं तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा खरं 2 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना छोटा 2 BHK चांगल्या ब्रँडमध्ये घ्यायचा असेल तर ह्या कल्पतरू इमेन्समध्ये असणारा 2 BHKचा फ्लॅट आपल्याकडं उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ह्याचे जे मालक आहेत, ह्या मालकाने सध्या ठेवताना 1,20,00,000 रुपये याची किंमत खरं ठेवलेली आहे. निगोशिएबल किंमत असणार आहे. बघा, फ्लॅट आवडला तर मग पुढं आपण त्या गोष्टींची चर्चा नक्की करू. अशा पद्धतीचे रोज नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आमचा रोजचा मानस आहे. तर त्या मानसाला तुम्ही सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, हीच नम्र विनंती. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.